भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशात गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे। जिल्ह्यातील 7 लाख बूथवर राबवल्या जाणाऱ्या या अभियानात 3,500 प्रवासी कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधीही सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। गाव चलो अभियान आपल्या केंद्र शासनाने राज्य शासनाला पाठवलं आहे। राज्य शासनाने आपल्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे काही आमचं प्रदेशाचं आहे त्यांनी हा कार्यक्रम गाव चलो अभियान दिलेला आहे। या गाव चलोमध्ये प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता ज्याला नेमलं असेल तो कार्यकर्ता असेल त्या बूथवर त्याचा तिथं आत्ताच आपल्या आमदार सुभाष देशमुखांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी ह्या सगळ्या ज्या काही आपल्या अभ्यास असेल त्या बूथवर गेल्या वेळेला किती मतं पडले किंवा कमी पडलं तर का बरं पडले आणि कुणाला भेटायचं आहे काय भेटायचं आहे आणि ह्या सगळ्या स्थितीत आणि गेले 10 वर्ष झालं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशामध्ये ज्या गतीनं कामं करत गेले विकासाचे कामं त्या विकासाच्या कामाचा आढावा त्या भागात आला विकास कुठवर आलेला आहे आणि तिथल्या कामाचं काय परिस्थिती आहे आपण ज्या केंद्र शासन राज्य शासन किंवा तिथल्या आमदार खासदारांनी जे कामं केले त्याचं काय परिस्थिती या सगळ्या गोष्टीचं तिथं तो कार्यक्रमाचं चर्चा करेल लोकांचा संवाद साधेल लोकांना नरेंद्रजी मोदींच्या कामाबद्दल ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती सांगेल तिथल्या जे आपल्या लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना भेटेल आणि त्या लाभार्थ्यांना व्यवस्थित लाभ मिळते का नाही हे बघण्याचं काम या गाव चलो अभियानामध्ये आहे। आणि या गाव चलो अभियानाचं आता ज्या काही ज्यांना काही निवड केलेलं आहे प्रत्येक बूथला प्रत्येकजण एखाद्या कार्यकर्त्याचं त्याचा या अभ्यास वर्ग होणार आहे। 1 दिवसाचा अभ्यास वर्ग होऊन त्याला कामाची माहिती देऊन मग हा कार्यक्रमाला सुरुवात होईल। म्हणजे आपण कुठं अभियानात सहभागी आता भारतीय जनता पार्टीने ज्याला आमदार खासदारांना ज्या मतदारसंघात आपल्या मतदारसंघात किंवा कुठल्या दुसरं मतदारसंघ नेमून दिलं असेल तर त्या मतदारसंघात जाऊन आम्हाला 24 तास त्या मतदारसंघामध्ये एक मुक्काम तर किमान व्हायला पाहिजे। आमदार खासदारने किमान 4 ते 11 मध्ये 7 दिवसाचा मुक्काम कुठं ना कुठं व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। सोमवारी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी आमदार सुभाष देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शहर उत्तर विधान मंडळाचे अध्यक्ष राजकुमार पाटील, गाव चलो अभियानाचे शहर संयोजक प्रमुख सुधाकर नराल आदी उपस्थित होते।